अशी एक लग्नगाठ भाग 51. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की मोहित आणि सीमाची चांगलीच घट्ट मैत्री झाली होती. पण तिला निर्णय घेता येत नव्हता, भीती वाटत होती. तर आता पुढे सीमा मोहितची मिठी सोडून घरी पडत येते. ती दार लावून घेते. तिचा श्वास जोरजोराने चालत असतो. तिच्या डोळ्यासमोर मोहित येतो. ती मनातच म्हणते, हा मुलगा असा सरफिरा पण मला का एवढा आवडू लागला आहे. कितीही प्रयत्न केला तरी माझ्या डोक्यातून त्याचे विचार जात नाही. ती बाहेर येते. आजीला ही गोष्ट सांगू की नको अशा भ्रमात असते. पण आजी तिचं मन ओळखते. काय झालं सीमा बेटा, सांग ना सोना. तुझ्या चेहऱ्यावर असे 12 वाजल्यासारखे का दिसत आहेत. हो नाही करत ती आजीला घडलेला प्रसंग सगळं सांगतो. आजी म्हणाली, बेटा मी पण त्या दिवशी पाहिला त्याला. खूप निरागस मुलगा आहे आणि खूप चांगलाही. तुझं नशीब उजळून जाईल बेटा. चांगला जीवनसाथी तुला मिळेल आणि माझा हा एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी तुला जोड मिळेल. मी पण आता दिवसेंदिवस म्हातारी होत चालली. आता माझ्याने होत नाही. तुलाच सगळं सांभाळायचं आहे आणि त्यासाठी मोहित हा खूप चांगला मुलगा आहे तुझा लाईफ पार्टनर म्हणून. तिकडे मोहितसुद्धा सीमाला भेटायला येण्यासाठी आसुसलेला असायचा. तो रात्री सीमाची आठवण काढत खूप उशिरा झोपला. म्हणून सकाळी खूप वेळपर्यंत झोपलेला होता. नोकर घाबरतच त्याच्याजवळ आला. त्याला उठवू लागला. तो नोकराला ओरडणार तेवढ्यात त्याला सीमाची आठवण झाली. तिचे बोलणे आठवले. नोकरसुद्धा आपल्यासारखी माणसंच आहेत. आपण त्यांचा अपमान केला की त्यांनाही वाईट वाटतं. पण पोटासाठी ते आपली नोकरी पत्करतात. ते आठवून तो म्हणाला, रामलाल काका हे घ्या पैसे. तुम्हालाही काही खर्च लागत असेल घ्या आणि सकाळपासून तुम्ही कामच करत आहात, थोडी विश्रांती घ्या. नोकराला नवल वाटले. अरे मोहित बाबाला काय झालं आहे. आजकाल एवढे काय बदललेत. काहीच न कळून रामलाल निघून गेला. मोहितने डोक्यावर हात मारून घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, अरे ही मुलगी एवढी काय आपल्या डोक्यात घुसली आहे. आपण सगळे तिचेच रूल फॉलो करत आहोत आपोआपच. मला ती एवढी का आवडत आहे नाही समजत. तो आपोआपच पटकन उठला. आंघोळ वगैरे करून छान कपडे घालून गाडी घेऊन निघाला आणि नकळतच आईस्क्रीमच्या दुकानावर त्याने गाडी थांबवली. तिथे लहान मुले खेळत होती. काही गरिबांची मुले आईस्क्रीमकडे पाहून त्यांची जीभ ललचावत होती, पण पैसे नसल्यामुळे घेऊ शकत नव्हते. तो गाडीतून खाली उतरला. त्याने आईस्क्रीमवाल्यांकडून भरपूर आईस्क्रीम घेतली आणि सगळ्या मुलांना वाटून दिले. सीमा दुरून हे सगळं पाहत होती. ती मोहितच्या गाडीजवळ आली. मलाही आईस्क्रीम पाहिजे. त्याने वळून पाहिले. सीमा अगदी नाटकी आवाजात बोलत होती. दोघेही हसायला लागली. त्या गरीब मुलांसोबत त्यांनीही एक एक आईस्क्रीम घेतली आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करत खाल्ले. आता तर त्यांची फ्रेंडशिप अगदी घट्ट झाली होती. ते एकमेकांना भेटू लागली. एकमेकांसोबत फिरायला जाऊ लागली. खूप बोलू लागली. दोघांचंही आयुष्य बदललं. एक दिवस तर असंच खूप वेळपर्यंत बोलत बसले होते. दोघांनाही वेळेचे भान राहिले नाही आणि आजूबाजूच्या वातावरणाचंही भान राहिलं नाही. ते गाडी साईडला लावून बागेत एका झाडाखाली बसले होते. त्यांना आढळून आले की वातावरण अगदी अंधारमय झालं आहे आणि अचानक वीज कडाडली. घाबरून दोघांनी एकमेकांच्या मिठीचा आसरा घेतला. मोहित म्हणाला, चल आपण गाडीत बसू, तिथे पाऊस लागणार नाही. पण गाडी रोडच्या दिशेने साईडला उभी केली होती. पावसाने त्यांना तिथपर्यंत जाऊ दिलं नाही. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. ते अगदी नखशिखांत ओलेचिंब झाले होते. तिथेच एक पडके घर होते. त्या घराच्या आडोश्याला ते उभे राहिले. तिचे कपडे ओलेचिंब होऊन तिचा कमनीय बांधा खूपच आकर्षक दिसत होता. तो तिच्याकडे अगदी आसुसलेल्या नजरेने पाहत होता. तिला खूप भीती वाटत होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं, फक्त ते दोघे आणि चौफेर अगदी मुसळधार पाऊस. काय करावे तिला काहीच सुचत नव्हतं. ती आपले हातपाय आवरून भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. ओलेचिंब झालेले अंग, त्यामुळे कपडे पारदर्शी झालेले. ती उगाच हातपायांनी तिचं शरीर लपवण्याचा प्रयत्न करत होती. तो हळूहळू तिच्याकडे येऊ लागला. ती असा अधीर नजरेने जवळ येताना पाहून तिची तर जास्तच दातखिळी बसली. तिच्याने उठून पडण्याचीही ताकद राहिली नाही. ती अगदी स्तब्ध होऊन बसून राहिली. तो तिच्या जवळ आला, उभा राहिला आणि त्याने त्याचे स्वतःचे शर्ट काढू लागला.
आता तर तिची भीतीने गाळणच उडाली. अगोदरच ती थंडीने थरथरत कापत होती आणि आत्ता भीतीने तर जास्तच हुडहुडी भरली. त्याने आपले शर्ट काढून हळूच तिच्या अंगावर पांघरलं. किती थंडी वाजते आहे ना, तो म्हणाला. हे घे शर्ट, वरती कपड्यांवर घालून घे. थोडीशी ऊब मिळेल तुला त्यामुळे. ते बघितल्यावर तिचा अगदी जीवात जीव आला. त्याच्याबद्दल खूप प्रेम दाटून आलं. डोळ्यात अश्रू आले, मन भावनेने भरून आले. ती उठली आणि मोहितला पटकन जाऊन मिठी मारली आणि अगदी रडत रडत हुंदके देतच म्हणाली, मला माफ कर मोहित. थोडा वेळपर्यंत माझं तुझ्याविषयी मन बदललं होतं, पण तू खूप वेगळा मुलगा आहे. आय लव्ह यू मोहित, आय लव्ह यू. मोहितने तिचा चेहरा वरती त्याच्या समोर केला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळाला किस केलं आणि म्हणाला, आय लव्ह यू माय जान. तुला असं का वाटलं? मी कितीही वाईट मुलगा असलो तरीही एका स्त्रीची अब्रू काय असते हे मला माहीत आहे. मी कुणा स्त्रीचे अब्रूसोबत कधीही खेळणार नाही. तिनेही भावनेच्या भरात त्याच्या केसांना पकडून त्याची मान खाली झुकवली आणि त्याच्या ओठांचे चुंबन घेतले. दोघांचेही ओठ एकमेकात अडकले. दोघांचे उष्ण श्वास एकमेकांना जाणवू लागले. दोघांचीही एकमेकांच्या पाठीवर हात ठेवलेली पकड घट्ट झाली. तेवढ्यात मोहितने तिला हळूच बाजूला केलं आणि सॉरी असं म्हणून पटकन बाजूला झाला. पाऊस थांबला होता. दोघेही गाडीकडे गेले, गाडीत बसले आणि एकमेकांशी काहीच न बोलता निघाले. तिचं घर आलं तरी तिला सुद्धा नव्हती. ती पूर्ण मोहितच्या विचारात गुंतली होती. तो बोलला, सीमा तुझं घर आलं, उतरायचं ना? असं अगदी भांबावून ती पटकन खाली उतरली, जाऊ लागली. मोहित थोडा वेळ तिच्या जाण्याकडे पाठमोरी आकृतीला पाहतच होता. तिने मागे वळून पाहिले. मोहित तिला हात हलवून बाय करत होता. ती तिच्याही नकळत पटकन माघारी वळली आणि पळतच मोहितकडे गेली आणि गाडी बाहेर उभा असलेला मोहितला मिठी मारून त्याच्या छातीवर डोके ठेवले. त्यानेही तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि येतो ग मी असं म्हणून तो गाडीत बसला आणि तिला बाय करून गाडी स्टार्ट केली. खूप वेळापर्यंत ती त्या गाडीकडे पाहतच राहिली. तिची आजी तिच्या जवळ आली, तेही तिला माहीत नव्हते. आजी म्हणाली, अगं सीमा, मोहितची गाडी तर गेली केव्हाची आणि तू इथे उभी राहून काय करते आहेस? तब्येत बरी आहे ना तुझी? चल घरात, किती भिजलीस, आजारी पडशील, सर्दी होईल तुला. पावसाची चिन्ह दिसल्यावर घरी परत यायचं ना लवकर. सीमा म्हणाली, हो आजी, पण कळलंच नाही. एकदमच पाऊस सुटला आणि आम्ही पावसात अडकलो. असं म्हणून त्या दोघीही घरात आल्या. आजी म्हणाली, चल आज जा, कपडे बदल लवकर. मी तुझ्यासाठी गरमागरम आल्याचा चहा करते. ती अजूनही मोहितच्या विचारात होती. आजीने केलेला चहा तिने घेतला, कपडे बदलले आणि थंडी वाजत होती म्हणून पांघरून घेऊन ती झोपली. पण तिला कसली झोप येते? तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.